Good morning to all SYIT students in our core Java lecture. So last time आपण बघत होतो different types of operators such as plus, minus, then into and division. Then the next point is relational and Boolean operators. So Java has the full complement of relational operators. Then to test for quality, you use a double equal sign, that is double equal to. Then for example, the value of. So for example, 3 exactly equal to 7. This is false. So use a not equal to is inequality. For example, the value of 3 not equal to 7. So it is true. Means what? आता बघा इथे हे जे दोन रिलेशनल ऑपरेटर्स आहेत ते कसे यूज करायचे ते बघूया. आता हे जे डबल इक्वल टू साइन आहे हे आपण कधी यूज करतो, जेव्हा आपल्याला इक्वॅलिटी चेक करायची असते एखाद्या गोष्टीची, आणि जेव्हा आपल्याला एखादी व्हॅल्यू सेट करायची असते तेव्हा आपण सिंपल इक्वल टू साइन हे यूज करतो. सो नाउ वी हॅव टू यूज हिअर डबल इक्वल टू. सो हे कधी चेक करणार, तर राईट साइड आणि लेफ्ट साइड ह्या दोन्ही साइडची व्हॅल्यू ही सेम आहे का हे चेक करण्यासाठी आपण हे डबल इक्वल टू साइन यूज करतो. सो आता ते 3 डबल इक्वल टू 7 याची व्हॅल्यू काय झाली तरी फॉल्स झाली. नेक्स्ट आता a इज नॉट इक्वल टू, आता इथे एक्सक्लेमेटरी मार्क आहे बघा आणि इक्वल टू साइन आहे. सो आता ह्या जावा लँग्वेजमध्ये एक्सक्लेमेटरी मार्क जे आहे ते ॲज अ निगेशन म्हणून आपण इथे यूज करतो. सो हे म्हणताना कसं म्हणणार की a इज नॉट इक्वल टू 7. सो दिस इज ट्रू. सो अशा प्रकारे आपल्याला हे लॉजिकल ऑपरेटर्स यूज करायचे आहेत. आता इथे बघा डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटर्स आहेत. फर्स्ट आहे लेस दॅन, नेक्स्ट आहे ग्रेटर दॅन, नेक्स्ट आहे लेस दॅन ऑर इक्वल टू आणि ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. हे डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटर्स आहेत. आता C++ मध्ये डबल एम्परसाइंड यूज करतात फॉर लॉजिकल अँड ऑपरेटर, आणि हे बघा डबल सिंगल जे व्हर्टिकल रेषा आहेत, लाईन्स, व्हर्टिकल लाईन्स आर यूज फॉर ऑर ऑपरेटर. सो इथे बघा दोन एक्सप्रेशन्स इव्हॅल्युएट करण्यासाठी किंवा दोन एक्सप्रेशनची व्हॅल्यू मिळवण्यासाठी आपण अँड ऑर एक्सप्रेशनचा यूज करतो. सी देर इज अ नेक्स्ट पॉइंट इज द बिट वाईज ऑपरेटर. आता हे आपल्याला जेव्हा आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत तेव्हा हे समजणार आहे कसे एक्झॅक्टली यूज करायचे. सो दिस इज जस्ट इंट्रोडक्शन ऑफ दॅट प्रॅक्टिकल. So first part is what? X is not equal to 0, double ampersand 1 divided by x greater x plus y. So इथे बघा हे आपण कसं यूज करतो. आता टर्नरी ऑपरेटर मीन्स व्हॉट, हे बघा इथे क्वेश्चन मार्क आहे आणि कोलन साइन आहे, हे आपण अशा प्रकारे इथे लिहितो. सो दिस गिव्स द स्मॉलर x अँड y. आता नेक्स्ट आपण बघत होतो बीट वाईज. यामध्ये काय येतं, अँड ऑपरेटर येतो, ऑर, एक्सऑर अँड नॉट. आता इथे जो सिंगल एम्परसाइन आहे त्याला अँड ऑपरेटर असं आपण म्हणतो. नेक्स्ट जो सिंगल जी व्हर्टिकल लाईन असते त्याला आपण ऑर ऑपरेटर असं म्हणणार. नेक्स्ट आता जे असं हे जे छोटं साइन आहे त्याला आपण एक्सऑर गेट असं म्हणतो, अँड नेक्स्ट जे आहे एम्परसाइन त्याला आपण नॉट असं म्हणतो. सो दीज ऑल 4 ऑपरेटर्स आर नोन ॲज बीट वाईज ऑपरेटर्स. आता नेक्स्ट बघूया. सो आता इथे बघा दोन ऑपरेटर्स त्यांनी दाखवले. शिफ्टिंग ऑपरेटर असं त्याला आपण म्हणतो, दॅट इज शिफ्टिंग राईट अँड शिफ्टिंग लेफ्ट ऑपरेटर. हे आता आपल्याला आपण जेव्हा एखादा प्रोग्राम रन करणार तेव्हा आपल्याला ते समजणार आहे. नाउ वी विल सी द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द मॅथमॅटिकल फंक्शन्स. So the Java programming language has no operator for raising a quantity to a power. So that's why we use a math class. म्हणजे आता बघा जावाच्या लँग्वेजमध्ये कुठेही एखाद्या गोष्टीची पॉवर काढण्यासाठी असं कुठलं इक्वेशन किंवा साइन तिथे नाहीये. सो दॅट्स व्हाय वी यूज द मॅथ क्लास. सो आता मॅथ क्लासमध्ये काही
ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स आहेत, आपल्याला माहित आहे ट्रिगोनोमेट्रिक, साइन, कॉस, टॅन एक्सेट्रा. सो ही आता फंक्शन आपण कशी काढणार. फॉर एक्झाम्पल सपोज मला एक्सचा ए वा घात म्हणजेच काय एक्स रेज टू ए असं जर का मला कॅल्क्युलेशन करायचं असेल तर मी कुठलं सिम्बॉल यूज करेन किंवा कुठलं फंक्शन यूज करेन. तर डबल वाय इक्वल टू मॅथ डॉट पाव एक्स कॉमा ए मीन्स वॉट. मॅथ डॉट पाव म्हणजे काय तर पॉवर. फॉर एक्झाम्पल सपोज मला 2⁻³ कॅल्क्युलेट करायचं असेल. ओके 2⁻³ तर एक्सच्या ठिकाणी 2 येईल आणि एच्या ठिकाणी 3. सो नाव इक्वेशन विल बिकम्स डबल वाय. आता इथे या लाईनचा अर्थ काय होतो की सपोज आता मला 2⁻³ ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर ती व्हॅल्यू कुठेतरी सेव्ह व्हायला पाहिजे ना. मग ती वाय मध्ये सेव्ह होईल आणि त्याचा मी डेटा टाईप सेट केलाय डबल. तो इथे आपण इंटिजर सेट केला तरी सुद्धा चालू शकतो. सो मॅथ डॉट पाव ब्रॅकेटमध्ये 2,3 म्हणजेच काय 2⁻³ असं त्याचा आन्सर येईल. हे बघा हे आपला डेटा टाईप आहे. फर्स्ट आहे बाईट, देन शॉर्ट, देन इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, लॉंग अँड डबल. नेक्स्ट आता आपण बघूया कास्टिंग. सो व्हॉट इज कास्टिंग. कास्टिंग म्हणजे कास्टिंग म्हणजे काय तर एका टाईप मधून दुसऱ्या टाईप मध्ये कन्व्हर्जन करणं, त्याला आपण कास्टिंग असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला कास्टिंग कुठे करता येऊ शकतं तर इंटिजर मधून फ्लोट मध्ये, फ्लोट कडून इंटिजर मध्ये एक्सेट्रा अशा प्रकारे. पण हेच आपल्याला कॅरेक्टर कडून फ्लोट मध्ये करता येणार नाही किंवा कॅरेक्टर टू इंटिजर, इंटिजर टू कॅरेक्टर असं वेगळ्या प्रकारे आपल्याला कास्टिंग करता येत नाही. सो ऑब्विसली खूप वेळा आपण कधी करतो तर डबल ॲज अ इंटिजर मध्ये करतो किंवा इंटिजर डबल मध्ये करतो. सो आता त्याचा एक सिंटॅक्स आहे, तो कसा आहे तर बघा डबल एक्स इक्वल टू, आता इथे एक्स या व्हेरिएबलला, एक्स हे डबल डेटा टाईप असलेलं व्हेरिएबल आहे आणि त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे 9.997. सो आता मला याचं इंटिजर मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. सो ते मी कसं करेन, इंट एन एक्स इक्वल टू इंट एक्स म्हणजे काय तर इथे आता इंटिजर नावाचा मी व्हेरिएबल घेतलेला आहे. इंटिजर हा डेटा टाईप आहे आणि एन एक्स हे व्हेरिएबल आहे. सो एन एक्स ह्या व्हेरिएबल मध्ये काय सेव्ह व्हायला पाहिजे तर एक्सची जी इंटिजर व्हॅल्यू आहे ती इथे सेव्ह व्हायला पाहिजे. सो एन एक्सची व्हॅल्यू काय होईल तर 9, बिकॉज डबल मधून फ्लोट किंवा डबल मधून इंटिजर मध्ये येत असताना, आय रिपीट इट, डबल मधून इंटिजर मध्ये येत असताना डेसिमल पॉईंटच्या पुढचे जे पॉईंट्स आहेत ते सगळे रिमूव्ह होतात आणि फक्त ही जी राऊंड फिगर आहे ती फक्त इथे राहते. सो तर या एन एक्स मध्ये काय व्हॅल्यू स्टोअर होईल तर 9 होईल. हे पुढचे 0.997 इथून निघून जाते. नेक्स्ट आता नेक्स्ट पॉइंट आहे पॅरेंथेसिस अँड ऑपरेटर हिरार्ची. सो तर पॅरेंथेसिस हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. नॉर्मली आपण लेफ्ट टू राईट जातो. पॅरेंथेसिस जे काही ऑपरेटर्स आहेत ते सॉल्व्ह करत कुठलंही जर इक्वेशन असेल तर नॉर्मली आपण लेफ्ट टू राईटच जातो. हे डिफरंट टाइप्स ऑफ ऑपरेटर्स आहेत. आता इथे ऑपरेटर्स आणि त्याची असोसिएटिव्हिटी दिलेली आहे. तर असोसिएटिव्हिटी मीन्स वॉट. असोसिएटिव्हिटी म्हणजे प्रोग्राम एक्झिक्यूट करताना किंवा एखादं इक्वेशन एक्झिक्यूट करताना ते एक्झॅक्टली कुठल्या वेने एक्झिक्यूट करतो, राईट टू लेफ्ट की लेफ्ट टू राईट. सो त्याला आपण असोसिएटिव्हिटी असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल आता हे जे ब्रॅकेट्स आहेत, पहिला तर बघा स्क्वेअर ब्रॅकेट आहे आणि पुढचा सिम्पल ब्रॅकेट आहे. सो तो नॉर्मली आपण लेफ्ट टू राईटच सॉल्व्ह करत जातो. नेक्स्ट आता बघा इथे काही ऑपरेटर्स आहेत. युनरी ऑपरेटर आहे, देन कास्ट ऑपरेटर आहे. हे मात्र आपण राईट टू लेफ्ट येतो. नेक्स्ट आता बघा स्टार सिम्बॉल आहे, देन स्लॅश, देन पर्सेंटाईल सिम्बॉल आहे. हे सुद्धा ही सगळी सिम्बॉल्स आपण लेफ्ट टू राईट लिहत जातो एक्सेप्ट ही जी मध्ये 1-2 आहेत ते. हा जो एक आहे हा टर्नरी ऑपरेटर आहे. मगाशी जसं आपण बघितला तसा हा एक ऑपरेटर असा आहे जो आपण राईट टू लेफ्ट सॉल्व्ह करतो. आणि हे
हे ऑपरेटर्स आहेत, शिफ्टिंग ऑपरेटर्स. नेक्स्ट पॉइंट आहे enumerated types. So what is enumerated? A variable should only hold a restricted set of values. For example, you may sell clothes or pizza in 4 sizes, okay, small, medium, large and extra large. Then of course you could encode these sizes as integers, that is 1, 2, 3, 4 and characters, that is SN, LX, but that is an error prone setup. So it is too easy for variable to hold a wrong value. Next one, string. So what is string? String is the collection of numbers and alphabets. So that is known as string. See here there is an example, string E and string greetings. So what is E? It is an empty string. जेव्हा बघा सिंगल नुसते डबल कोट्स असतात, ओनली एम्प्टी डबल कोट्स, तेव्हा त्याला म्हणायचं इट इज अन एम्प्टी स्ट्रिंग, इट इज अ नल स्ट्रिंग. आता इथे स्ट्रिंग ग्रीटिंग इक्वल टू हॅलो म्हणजे काय, तर ग्रीटिंग हे एक व्हेरिएबल आहे ज्याचा डेटा टाईप हा स्ट्रिंग आहे आणि हॅलो ही त्याची व्हॅल्यू आहे. सो एखाद्या स्ट्रिंगला आपल्याला जी कुठली व्हॅल्यू इथे बघा सेट करायची असते, आता इथे बघा या ग्रीटिंग या व्हेरिएबलला मला हॅलो ही व्हॅल्यू सेट करायची आहे. सो त्यासाठी हॅलो हे मी डबल कोटमध्ये लिहिलेलं आहे. नेक्स्ट आहे सबस्ट्रिंग. सो यू कॅन एक्स्ट्रॅक्ट अ सबस्ट्रिंग फ्रॉम अ लार्जर स्ट्रिंग विथ अ सबस्ट्रिंग मेथड ऑफ अ स्ट्रिंग क्लास. फॉर एक्झाम्पल, सबस्ट्रिंग म्हणजे काय, एक मेन स्ट्रिंग असते आणि त्या स्ट्रिंग मधल्या काही लेटर्स आपण बाजूला काढतो, त्याला आपण सबस्ट्रिंग असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल इथे तर वरच्याच स्ट्रिंगचं एक्झाम्पल घेतलेलं आहे, स्ट्रिंग ग्रीटिंग इक्वल टू हॅलो, देन स्ट्रिंग एस इक्वल टू ग्रीटिंग डॉट सबस्ट्रिंग आणि ब्रॅकेटमध्ये 0,3. 0,3 म्हणजे काय, इथे बघा कॅल्क्युलेशन करत असताना 0, 1, 2 and 3 म्हणजे काय, इथे पहिला आता 0 सोडलेलं, सो 3 म्हणजे काय, 1, 2, 3 म्हणजे HEL असं हे तीन, तिथे ही 3 लेटर्स घेऊन आपली सेकंड स्ट्रिंग इथे तयार होणार आहे. सो नेक्स्ट आहे सेकंड पॅरामीटर of substring is the first position that you do not want to copy. Then we want to copy position 0, 1 and 2 from position 0 and position 2 exclusively. So आता नेक्स्ट आपण बघूया व्हॉट इज कॉन्कॅटिनेशन. कशाला म्हणायचं कॉन्कॅटिनेशन, नॉर्मली आपण प्लस हे साइन तिथे यूज करतो कॉन्कॅटिनेशन मध्ये. आता कॉन्कॅट करणं म्हणजे काय, जर दोन स्ट्रिंग एकमेकांना कनेक्ट करणं, एका पुढे एक किंवा एकामध्ये. आता इथे बघा टोटल 2 स्ट्रिंग्स आहेत, 3 स्ट्रिंग आपण डिक्लेअर केलेले आहे. पहिल्या स्ट्रिंगचं नाव आहे एक्सप्लेटिव्ह, दुसऱ्या स्ट्रिंगचं नाव आहे PG13 आणि तिसऱ्या स्ट्रिंगचं नाव आहे मेसेज. सो आता पहिल्या 2 स्ट्रिंग्सना एक व्हॅल्यू आपण असाइन केलेली आहे डबल कोट्समध्ये. पहिल्याला दिली एक्सप्लेटिव्ह आणि दुसऱ्याला दिली डिलीटिव्ह. आता तिसऱ्या स्ट्रिंगचं हे जे व्हेरिएबल आहे, तिसरं व्हेरिएबल, ह्याच्यामध्ये आता काय केलेलं आहे, तर पहिल्या ज्या 2 स्ट्रिंग्स आहेत एक्सप्लेटिव्ह अँड PG13 या दोन्ही व्हॅल्यूज आपण तिथे पुढे जाऊन ऍड केल्या, म्हणजे प्लस ऑपरेटरने त्या कॉन्कॅट केल्या, याला म्हणायचं कॉन्कॅटिनेशन. सो आता याचं आन्सर हे कसं येईल, अशा प्रकारे त्याचं आन्सर येईल एक्सप्लेटिव्ह डिलीटेड, अशा प्रकारे त्याचा आन्सर इथे येणार आहे. नेक्स्ट आता बघा, आता अजून एक आहे बघा स्ट्रिंग रेटिंग. आता ह्याचा आन्सर कसं येईल, इथे 2 व्हेरिएबल्स आहेत. पहिलं व्हेरिएबल आहे एज, ज्याचा डेटा टाईप हा इंटिजर आहे आणि ज्याची व्हॅल्यू सेट केली 13. अँड दुसरं व्हेरिएबल आहे रेटिंग, ज्याचा डेटा टाईप आहे स्ट्रिंग. सो इक्वल टू PG, आता हे डबल कोट मध्ये आहे म्हणजे ही स्ट्रिंग ॲज इट इज तिथे प्रिंट होणार आहे, प्लस एज म्हणजे एजची व्हॅल्यू काय आहे 13. सो तुमचं आउटपुट हे काय येईल PG13. So if you have any query related to this, then ask me in my feedback form.